नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. रमाने विचार केलेला असतो, आता मी साईशी लग्न करणार आहे. त्यावेळेस अक्षयला मात्र कायमस्वरूपी विसरून जावं लागेल. त्यानंतर आपण पाहतो गुरुजी साई व रमाच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी आलेले असतात आणि तेव्हा रमा सर्वांना चहा देते व ती साईला बोलते, अहो चहा घ्या ना. तेव्हा माई आणि घरातील सर्वजण हे आनंदित होतात आणि माई बोलते, माझ्या मुलाला तर देवच पावला, त्याला जे हवे होते ते आता मिळाले आहे. आणि तेव्हा माई, अण्णा आणि साई सर्वजण हे आनंदित झालेले असतात आणि गुरुजी बोलतात, ह्या दोघांची कुंडली द्या. तेव्हा माई बोलते, कुंडली वगैरे काही जुळण्याची गरज नाही, तुम्ही फक्त लग्नाचा मुहूर्त कधी आहे ते सांगा. आणि त्यावेळेस आपण पाहतो रमा घड्याळाकडे पाहत विचार करते, अक्षय हा मला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आला असेल, परंतु आता मला जायचे नाही. तर इकडं आपण बघतो की अक्षय फुलांचा गुच्छा व रमाचे मंगळसूत्र घेऊन तिची वाट पाहत रस्त्याला उभा राहिलेला असतो आणि त्यावेळेस अचानक एक कार येते व अक्षयला धडक मारून निघून जाते व अक्षय हा बेशुद्ध होऊन रस्त्यावर कोसळतो. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये रमा अक्षयला भेटायला पुन्हा जाणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. मुरंबा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.